अय्य गडे इष्य गडे, अय्य गडे इष्य गडे, नाही जमलं कुणीकडे तर सरळ या माझ्याकडे, मी हाय बारीकराव धरपडे. तर काय मंडळी, सालाबाद प्रमाणे याही वर्षी आमच्या गावची जत्रा आहे आणि जत्रेनिमित्तानं काहीतरी मनोरंजनपर कार्यक्रम ठेवायचा आहे. पण झालंय असं की कार्यक्रम काय ठेवायचा हे माझ्या एकट्याच्यानं काही जमायचं नाही. म्हणून मी माझा जीवाचा जीवलग मित्र बाबूरावला इकडे बोलवतो आहे. बाबूराव, ए बाबूराव, यार ये की. अरे काय मित्रा, लई दिवसांनी या मित्राची आठवण काढली. अरे त्याला कारण बी तसंच आहे. आता बघ, दर सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या गावची जत्रा आहे आणि जत्रा निमित्तानं काहीतरी मनोरंजनपर कार्यक्रम ठेवायला पाहिजे की नाही? असं होय. आणि झाले असं की माझ्या एकट्याच्यानं ते काही जमायचं नाही. बर. म्हणून मी तुला इकडे बोलावून घेतलंय. बर 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 बरोबर, ते समजा जाऊ दे. बाकी तुझं काय चाललंय? अरे माझं लय जाग चाललंय की. अरे झाक चाललंय म्हणजे नेमकं काय चाललंय? अरे बाबा, माझ्या आजीचा लय मोठा बिझनेस आहे आणि तो बिझनेस मी सांभाळतो. अरे वा वा वा, असा कुठला बिझनेस आहे रे तुझ्या आजीचा? अरे बाबा, माझ्या आजीचा लय मोठा वाटा आहे आणि त्या वाट्याचं एक तो पाकिस्तान, एक तो कझाकिस्तान, एक तो भूतान, एक तो चीन. अरे बापरे, लय प्रगतीचा तुझ्या आधीचा वाटा पोचलाय की अरे रे. बाबा, एवढंच नाही तर सगळ्या देशाचा बाजार माझ्या आजीच्या वाट्यावरच भरतो. अरे ते ठीक आहे, पण नेमकं तू तिकडे काय करतो? अरे मी भाडं करतो. म्हणजे तू भाडकाव आहे होय? अरे भाडं करतो म्हणजे माझ्या आजीनं बांधलाय तिथं मला वाटा आणि मी गोळा करतोय नोटा. वा 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 वा, लय झाट बिझनेस आहे की रे तुझ्या आजीचा. अरे बाबा, बर ते जाऊ दे मित्रा, तुझं काय चाललंय ते सांग. माझं बी लय झाट चाललंय की. म्हणजे? जशी तुझी आजी इद्वान तसं माझा आजा बी लय इद्वान. बर. आता कालचीच गोष्ट घे ना. हे माझ्या आज्याच्या डोक्यावरून भली मोठी 50 टप्प्याची रेल्वे गाडी गेली. अबो. तुला सांगतो, माझ्या आज्याचा एक केस सुधीक वाकडा झाला नाही. अरे बाबा, अरे पण तुझा नेमका आजा बसला कुठं होता? पुला खाली. अरे बाबा बाबा, पुला खाली बसला म्हणल्यावर 50 डब्याचीच काय 100 डब्याची रेल्वे कधी तुझ्या आज्याच्या डोक्यावरून गेले? केसच काय काय चाकडू वाकडं होणार नाही. बरोबर, ते समजा जाऊ दे. तुला गेल्या वर्षीचा दुष्काळ आठवतं का? अरे आठवतो ना बाबा. हा, हे भयान दुष्काळ पडला होता. गुरं ढुरं मेली, माणसं सुधीक मेली. अरे अख्ख्या जगाचे शास्त्रज्ञ चिंताग्रस्त झाले आणि हे माझ्या आज्याकडे आले आणि म्हणायला लागले, आजोबा काही करा पण पाऊस पाडा आजोबा. मग काय, हे माझ्या आजाने काढला त्याचा कडचा भला मोठा बांबू. अरे खोपसला की डागात. बांबू हलवला गदा गदा. पाणी पडलंय बाधा बाधा. हे बांबू हलवला गदा गदा. पाणी पडलंय बाधा बाधा. बांबू हलवला गदा गदा. पाणी पडलंय बाधा बाधा. गदा गदा. बाधा बाधा. गदा गदा. बाधा बाधा. गदा गदा. बाधा बाधा. गदा गदा. अरे बस की. अरे सगळा महापूर आला ना, एवढा बाधा बाधा पाणी पडलंय. हे माझ्या आज्यानं जिकडं तिकडं नुसतं पाणीच केलं ना. अरे बापरे. बरं मला सांग बारीक हा? राव, तुझा आजा नेमका यो बांबू ठेवायचा कुठं? तुझ्या आजीच्या वाट्यावर. ठेवायला माझ्या आजीचा वाटच का? बरोबर, ते समजा जाऊ दे. जरा टिंगल केली रे. ते म्हणतात ना, टिंगल केल्याशिवाय कोणी सिंगल बी पाजत नाही. आणि जास्त केल्या बिगर कोणी नाश्ता बी देत नाही. बरोबर आहे बाई मित्रा. बरं, ते समजा जाऊ दे. बघ, आता सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या गावची जत्रा आहे आणि जत्रा निमित्तानं काहीतरी मनोरंजनपर कार्यक्रम ठेवायचा आहे. होय. आता माझ्या एकट्याचं काहीतरी सूचना झाली. बरं. तुला काय सुचतंय का? हा मित्रा, मला एक असं सुचतंय. या आपल्या गावची जत्रा आहे आणि जत्राच्या तमाशाची जी पंढरी आहे विठाबाईच्या नारायणगावला आपण जाऊया आणि तिथं गेल्यानंतर फक्कड ससा लावण्याचा कार्यक्रम आपल्या गावच्या जत्रेत घेऊन येऊया. बरं, एक तुला सांगतो बाबूराव, बारीकराव, तिथं गेल्यानंतर शिस्तीत राहायचं. मी कसं शिस्तीत असतो तसा शिस्तीत राहायचं. तिथं गेल्यानंतर आपण बाईच्या वाड्यावर चाललो तर आईला आई, आईला आई, बाईला बाई, बाईला बाई, ताईला ताई, ताईला ताई आणि आलीस तर सोडायची नाही. अरे कशाला सोडायची नाही? अरे पाया बापू वाचून सोडायचं नाही. अरे माझ्या देवा, अरे सोडायची म्हणजे सांगतो कधी? माझं मड बसल्यावर सांगतो का काय? चला बर ते जाऊ दे. चल चल निघूया. चला चला, चला 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 चला.
बाईला आपल्या गावच्या तमाशासाठी बोलवायचं आहे, बाईच्या वाड्यावरती जाऊन बाईला बोलवायचं आहे. चला चला चला. अरे बाबा 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 बाबा, अरे केवढा आहे रे यो? काय अरे बाईचं बुंगला. हे येड्या, त्याला बुंगळा नाही बांगड्या म्हणतात. अरे बांगड्या. बाबा, पुरुषाचा असतो तो बंगला आणि बाईचा असतो तो बुंगला. बरं बरं, वय माग मी देतो बाईला आवाज. आवाज दे आवाज दे. बाई ये बघ, बाई ये बघ, दे दे आवाज दे. बाई. अरे यार छाप, अरे बाईला असा आवाज देते होय. मग कसं अरे देते? बाईला आवाज देतो का म्हशीला आवाज देतो तू? अरे बाईला आवाज कसा द्यायचा? एकदम पुणेरी नोझल टोन मध्ये बाईला आवाज द्यायचा. दाखव बघू. हा, हे बघ बाईला आवाज द्यायचा कसा. बाई, अहो बाई, बाई, अहो बाई. कोण हाय? मी एकलाच आहे. ए बाबा, अहो आम्ही दोघं आहे. आले आले. राम 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 राम. काय हो पाहुणं, कुठल्या गावचं तुम्ही? बाई आम्ही भोसरीचे. पाहुणं. अहो बाई, पुण्याजवळ भोसरी नावाचं गाव आहे, त्या गावच्या आम्ही. बरं बरं. होय. पाहुणं, काय काम काढलं? अहो बाई, सालाबादाप्रमाणे याही वर्षी आमच्या गावची जत्रा आहे आणि मागच्या वर्षी तुमच्या आईला नेलं आणि केलं. पाहुणं. अहो बाई, अरे तू जरा स्पष्ट बोलत जा ना. अहो अध्यक्ष केलं म्हणायचंय त्याला. बरं. हा? होय, होय. येड्या, बाईचा होय, होय. गैरसमज झाला ना. पाहुणं. गैरसमज झाला ना. नॉनसेन्स. यावेळेस बाई तुमची पाळी आहे. पाहुणं. अहो बाई, म्हणजे या वर्षी आमच्या गावची जत्रा आहे आणि त्या गावच्या जत्रेला तुम्ही अध्यक्षपद भूषवण्याची पाळी तुमची आहे असं त्याला म्हणायचंय. बरं ते जाऊ दे बाई. हे मला एक सांगा, तुमच्या लावण्याचा कार्यक्रमाची सुपारी किती आहे? सुपारी भाई हा, 50,000 रुपये फक्त. 50,000 म्हणे. 50 रुपयाची बायको बी येते की उसे. अहो बाई, निंदणी करायला, खुरपणी करायला म्हणतोय मी. अरे मग असं बोलत जा ना बाबा, बोल लवकर. बाई, ते समजा सोडा. आता बघा, आम्ही बी फोकलीच आहे, तुम्ही बी फोकलीच आहे. पाहुणं. अहो म्हणजे आम्ही बी लोककलावंत आणि तुम्ही बी लोककलावंत. अय्या, तुम्ही लोककलावंत? होय होय, आम्ही लोककलावंत आहोत बाई. बरं पाहुणं, काय काय लोककला येतात तुम्हाला? बघा बाई, आता ह्याच घ्या ना. काय? अहो म्हणजे लोककला सादरीकरणाचं बाई, हा उत्तम पाळणा राहतो बाई. अय्या. बाई, तुम्ही माझी कला अजून बघितलेली नाही. मी फार सुंदर गातो बाई, मी पाळणा अतिशय सुंदर गातो. बरं पाहुणं, हा, शॅम्पल म्हणून एखादा पाळणा गावलंच दाखवा. गायला पाहिजे पाळणा. हा चला हे बारीकराव, हा, मी पाळणा गाणार आहे बाईच्या समोर. हा. आपल्याला कोरस एकदम जबरदस्त पाहिजे बरं का. देणार कोरस जबरदस्त झालं पाहिजे. देणार. बाई, चला पाळणा सुरू करूया. धरा. काय? अहो बाई, पाळण्याची दोरी धरा. बरोबर. हा, हलवा. काय? अहो बाई, पाळण्याची दोरी हलवा. तो काय माझा आजा हलवणार का? बरोबर. हे बारीकराव, चांगला पाळणा म्हणत, चांगला पाळणा म्हणतो मी, चांगला कोरस द्यायचा. देतो, बाई, देतो. चला हलवा. पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, पहिल्या दिवशी जन्मालं बाळ, दुसऱ्या दिवशी जन्मलं बाळ, दुसऱ्या दिवशी जन्मालं बाळ, तिसऱ्या दिवशी जन्मलं बाळ, तिसऱ्या दिवशी जन्मालं बाळ, चौथ्या दिवशी जन्मलं बाळ. पाहुणं. बारीकराव, माझं काय चुकलं काय रे? नाही रे बाळा, तुझं कधी काही चुकतंय बाई? तुझं फक्त एवढंच झालं की एकाच बाईची 3 ते 4 डिलिव्हरी केली ना तू. अहो, मग किती बाळ जन्माला घाललं तुम्ही? घातलं की काढलं, घातलं की काढलं, घातलं की काढलं. अरे बाबा, अरे ते जाऊ दे, हे तुझ्यामुळे झालंय सगळं. चल जरा चांगला, मी चांगला पाळणा म्हणतो, चांगला एकदम कोरस करायचा. हो, पण तुझ्यामुळे झालं हे हा, सगळं. हा. चला.
पहिल्या दिवशी जन्मल बाळ, पहिल्या दिवशी जन्मलं बाळ, दुसऱ्या दिवशी खातोय केळ, दुसऱ्या दिवशी खातोय केळ, तिसऱ्या दिवशी मागतय रताळ, तिसऱ्या दिवशी मागतर ताळ, चौथ्या दिवशी हागलं पातळ. यो बाळा यो यो रे यो यो. अरे सोडते समजा काय असं बोलतात का लेडीजशी? लेडीजशी? अरे बाई म्हणजे आई असते रे. बघा ना पाहुणं, बाई म्हणजे आई असते. अरे बाई म्हणजे आई असते रे आई. हो ना पाहुणं, बाई म्हणजे आई असते. अरे बाई म्हणजे आई असते रे. हो ना पाहुणं, बाई म्हणजे आई असते. अरे बाई म्हणजे आई असते रे आई. पाहुणं ते कळालं, बाई म्हणजे आई असते. आपण कोणाची? माझ्या होणाऱ्या लेकराची. पाहुणं हो म्हणजे बाई ते समजा सोडा, तुम्ही मनावर घ्या ना माझं. काय? लोककला सादरीकरणाचं म्हणतोय बाई. हम्म. बाई मला उत्तम हातावरच्या ओव्या गाता येतात. लय भारी ओव्या बाई, लय भारी ओव्या. तुम्हाला ऐकायचंय? अय्या अरे पाहुणं, ऐका ना, ए बारीकराव, आपली पोझिशन गावात लय मोठी आहे. बाईच्या वाड्यावर पण आपली चांगली पोझिशन पाहिजे. त्याच्यासाठी जरा ऐकवतो की जरा, हा, ये. जरा. धरा. काय? जात्याचा खुटा म्हणतो बाई, खुटा. बर. ऐका तर पोरं नीट दे. एकदम भारी कोरस. माझ्या धन्याचं ग जात, माझ्या धन्याचं ग जात, माझ्या रायाचं ग जात, माझ्या रायाचं ग जात, माझ्या सख्याचं ग जात, माझ्या सख्याचं ग जात, माझ्या नवऱ्याचं ग जात, माझ्या नवऱ्याचं ग जात, दुसऱ्या कुणाचं नाही जात. पाहुणं, ओ बाई, काय मारलं माझ्या मित्राला तुम्ही? अहो, मग कसं बंगाल बोलतोय? काय वंगाळ बोललाय तू? काय वंगाळ बिंगाळ बोलला नाही? बाई मला सांगा, तुमच्या घरामध्ये फ्रीज आहे? हाय की कुणाचा आहे? माझ्या सख्याचं. बर बाई मला सांगा, तुमच्या घरामध्ये कूलर आहे? अहो हाय की कुणाचा आहे? माझ्या धन्याचं. बर मला सांगा बाई, तुमच्या घरामध्ये रेफ्रिजरेटर आहे? अहो हाय की कुणाचा आहे? माझ्या रायाचा. बर आता मला सांगा बाई, तुमच्या घरामध्ये जात आहे का? अहो हाय की कुणाचं? माझ्या नवऱ्याचं. अरे मग तुमच्या नवऱ्याचं जात, आमचं पुढं जात असं त्यो तो म्हणतोय. बर कळलं हा पाहुणं, कळलं. हा, तर बरं बाई जाऊ द्या. हे समजा विनोद केला बाई, समजून घ्या बाई. बाकी तुमचं कार्यक्रमाचं थोडं कमी करा की बाई. बर तुमचं नाही आणि माझं बी नाही. 25,000 सुपारी डन करू. काय हो बाबूराव, अरे करायचं का डन करून टाका कार्यक्रम? की सुपारी डन करून टाका 25,000. बाई कार्यक्रम डन, हम्म. पण एखादी फक्कड अशी सॅम्पल म्हणून लावणी करून दाखवा बाई की. बाई अतिशय फक्कडशी अशी लावणी होऊन जाऊ दे एखादा सॅम्पल म्हणून. दाखवते की, घ्या बसून. वा वा भाई.